ओके, आज आपण बघणार आहोत पार्ट प्रोग्राम फॉर प्लेन टर्निंग ऑपरेशन. त्यामध्ये सपोज प्रोग्राम नंबर 1 घेऊ आपण. प्रिपेअर CNC पार्ट प्रोग्राम टू मशीन द वर्क पीस ॲज शोन इन फिगर ऑन CNC लेथ ऑपरेशन टू बी डन. पहिलं ऑपरेशन सांगितलं त्यांनी, फेसिंग ऑपरेशन ऑन द वर्क पीस, अँड सेकंड ऑपरेशन दिलेलं आहे आपल्याला टू रिड्यूस द डायमीटर ऑफ द बार फ्रॉम 30 mm टू 26 mm. तर हा जो आहे आपल्याला तो रिक्वायर्ड कंपोनंट आहे. रिक्वायर्ड कंपोनंट. तर आपण काय करू, पहिल्यांदा बार काढून घेऊ आपण 30 mm. यामध्ये आपल्याला काय पाहिजे, किती रिक्वायर्ड कंपोनंट, तर 26 mm सपोज. तर आपण काय करू, यामध्ये कट घेऊ, डेप्थ ऑफ कट. सपोज हा रिक्वायर्ड कंपोनंट आहे. $26 CNC पार्ट प्रोग्राम लिहिताना काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा एक फर्स्ट पॉईंट मशीनवरती घेतो आपण, तो कोणता, मशीन 0 पोझिशन. तर या पॉईंटपासून आपण काय करतो, बाकीचे सर्वच्या सर्व पॉईंट काय करतो, डिफाईन करतो. सपोज हा पॉईंट मी कन्सिडर करतो, असं कन्सिडर करू का हा पॉईंट कोणता आहे, पॉईंट ए पॉईंट आहे. त्यानंतर आपण इथं सपोज हा पॉईंट घेऊया, इथं मी एक लाईन ड्रॉ केली सपोज इथं हा सपोज बी पॉईंट आहे. त्यानंतर हा आपण रेफरन्स पॉईंट घेऊ, वर 0 पॉईंट सी पॉईंट. नंतर सपोज हा आपण इथं फर्स्ट पॉईंटला डी पॉईंट घेऊ, नंतर इथं ई पॉईंट घेऊ. नंतर इथं सपोज आपण इथं जी पॉईंट आहे असं कन्सिडर करा. ई नंतर एफ पॉईंट, सपोज इथं जी पॉईंट, त्यानंतर इथं एच पॉईंट आहे. एच पॉईंट आहे. तर ही जी मुवमेंट आपण डायग्रॅम काढली, ही कशासाठी काढली, टूलच्या मुवमेंटसाठी. टूलची काय केली आपण, मुवमेंट दाखवतोय. सपोज हा ए पॉईंट आहे, ए पॉईंटपासून टूल कुठं येणार आहे, बी पॉईंटला येणार आहे. बी पॉईंटवरून कुठं, सी पॉईंटला. सी पॉईंटवरून कुठं जाणार आहे, डी पॉईंटला. डीवरून ई पॉईंट, पुन्हा इथं या रेफरन्स पॉईंटला, पुन्हा इथून जी पॉईंट टू एच पॉईंट काय करणार, ते मशीनिंग करण्यासाठी आपण त्याचा यूज करणार आहे. तर सगळ्यात पहिला जो पॉईंट कोणता घेतला आपण, तो ए पॉईंट घेतला आहे. तर आधी काय करायचं, प्रोग्राम लिहिण्याच्या आधी नेहमी इथं टूलची मुवमेंट कशी, इथं टूलची सिक्वेन्स बघा, टूल सिक्वेन्स कशी दिसते, तर ए नंतर ए पॉईंटपासून कुठे कुठे जाणार आहे. सपोज हा ए पॉईंटपासून इथं आहे टूल, ए पॉईंट, ए टू बी, ए पॉईंट, बी पॉईंट, देन सी पॉईंट, देन डी पॉईंट, ई पॉईंट, देन ई पॉईंट, ईवरून पुन्हा इथं कुठं एफ पॉईंट, एफवरून जी, नंतर एच पॉईंट, आणि नंतर फायनली इथं आल्यानंतर पुन्हा टूल आपण सपोज या पॉईंटला नेऊया. या पॉईंटला नाव देऊ पण आय पॉईंट. आय पॉईंट. तर या पॉईंट्सचं आपल्याला काय करायचं, सर्वात प्रथम प्रोग्राम लिहिण्याच्या आधी कॉर्डिनेट्स लिहून घ्यायचे. काय लिहून घ्यायचं, कॉर्डिनेट्स लिहून घ्यायचे, एक्स आणि झेड कॉर्डिनेट लिहून घ्यायचे. सपोज आपण इथं घेऊया पोझिशन नंबर, नंतर एक्स अँड झेड कॉर्डिनेट्स. हा सपोज फर्स्ट पॉईंट आहे, ए पॉईंट. ए पॉईंटचे कॉर्डिनेट घेऊ आपण. ए पॉईंट कोणता आहे, मशीन
मशीन 0 पोझिशन. त्यानंतर बी पॉईंट इथं आहे सपोज, असं कन्सिडर करू की हे वर्क 0. इथं सी पॉईंटचे कॉर्डिनेट सपोज एक्स कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट किती आहे 0 0 0 पोझिशन आहे. नंतर हा इथून सपोज हे डिस्टन्स किती ॲझ्युम करू आपण 2 mm डिस्टन्स आहे आणि एक्स डिस्टन्स किती इथं 0. इथं सपोज 2 mm डिस्टन्स होती, ही लाईन घेतली आपण. त्यानंतर इथं बघा नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण सी पॉईंटचे कॉर्डिनेट घेतले आपण. पुढचा पॉईंट कोणता आपण डी पॉईंट आहे. ह्या डी पॉईंटचे कॉर्डिनेट सपोज किती इथून तर इथपर्यंत हे डिस्टन्स किती घेऊ आपण 28 mm. एक्स कॉर्डिनेट किती सपोज डी पॉईंटला 28 आणि झेड कॉर्डिनेट किती येईल इथं 0 येईल. झेड मीन्स या पॉईंटपासून हे असं डिस्टन्स. लक्षात ठेवा, इथं मी असं दाखवतो लागलं तर इथं एक्स कॉर्डिनेट आणि इथं कोणता कॉर्डिनेट झेड कॉर्डिनेट. झेड कॉर्डिनेट आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट ई पॉईंट आहे. ई पॉईंटला बघा, ई पॉईंटला हे किती 28. नंतर इथून हा रेफरन्स पॉईंट आहे. या साईडला काय येईल निगेटिव्ह किती रिक्वायर्ड कंपोनंट आपल्याला -60. ई पॉईंटचे कॉर्डिनेट झाले. त्यानंतर ई पॉईंट टूल इथून पुन्हा आपल्याला या पॉईंटला मूव्ह करायचं आहे. एफ पॉईंटला बघा, एफ पॉईंटला सपोज हे डिस्टन्स किती इथं आता 26 आहे आणि हे सपोज 2 mm डिस्टन्स असं कन्सिडर करू. त्यानंतर जी पॉईंटचे कॉर्डिनेट घ्या. ह्या जी पॉईंटचे कॉर्डिनेट किती इथून तर इथपर्यंत डिस्टन्स किती सपोज आहे 26 आहे. किती mm डिस्टन्स आहे 26 mm डिस्टन्स आहे. त्यानंतर तिथून आपल्याला मशीनिंग करायचं आहे कुठपर्यंत या पॉईंटपर्यंत किती 60. जी पॉईंटचे कॉर्डिनेट किती आले सपोज जी पॉईंटचे कॉर्डिनेट इथं 26 आणि 0 0 होईल. 26 आणि काय होईल 0 0. ई पॉईंटचे कॉर्डिनेट या पॉईंटचे कॉर्डिनेट येतील. कोणता पॉईंट एच पॉईंटचे कॉर्डिनेट किती येतील 26 आणि -60. मग इथून टूल आपण या आय पॉईंटला मूव्ह करतो. सपोज आय पॉईंटचे कॉर्डिनेट आपण घेऊया. हे रँडमली घ्यायचे आय पॉईंटचे कॉर्डिनेट सपोज 80 अँड सपोज 39 जास्त घ्या थोडंसं. हेच 30 mm डिस्टन्स आहे आपल्याला 80 अँड 50. हे कशाचे कॉर्डिनेट घेतले आपण आय पॉईंटचे कॉर्डिनेट घेतले. ही झाली टूलची सिक्वेन्स. आणि नंतर आपण कॉर्डिनेट्स घेतले. कॉर्डिनेट्स काय केले आपण एका फिक्स पॉईंटपासून मेजर केले. म्हणून इथं आपल्याला काय वापरावं लागेल प्रोग्रॅममध्ये ॲब्सोल्यूट प्रोग्रॅमिंग यूज करावं लागेल. इन्क्रिमेंटल आणि ॲब्सोल्यूटमध्ये काय डिफरन्स आहे तर ॲब्सोल्यूटमध्ये आपण जो पॉईंट्स असतो एका फिक्स पॉईंटपासून ऑल अदर जे कॉर्डिनेट्स असतात किंवा पॉईंट्स असतात ते आपण काय करतो डिफाईन करतो. तसं इन्क्रिमेंटलमध्ये काय होतं सपोज हा बी पॉईंटचे कॉर्डिनेट मेजर करायचे. सपोज विथ रिस्पेक्ट टू दिस पॉईंट आपण हे जर घेतले तर पुढचा जो पॉईंट आहे सपोज जी पॉईंट, ह्या जी पॉईंटचे कॉर्डिनेट या पॉईंटला रेफर करून आपण काय करतो मेजर करतो. कशामध्ये इन्क्रिमेंटल प्रोग्रॅमिंगमध्ये. तर आपण कोणतं प्रोग्रॅमिंग बघितलं आहे तर आपल्याला ॲब्सोल्यूट प्रोग्रॅमिंगसाठी कोड कोणता यूज करतो आपण G90 हा कोड यूज करतो. त्यानंतर काय वापरतो आपण हे कशामध्ये डिस्टन्स सर्व डिस्टन्स कशामध्ये MM साठी काय वापरतात G21 वापरतात. आणि G20 कशासाठी वापरतात तर इंच प्रोग्रॅमिंगसाठी वापरलं जातं. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल टूल इथून या पॉईंटपर्यंत मूव्ह करायचं म्हटल्यानंतर इथं काय कोणता कोड यूज करावा लागेल G00चा यूज करावा लागेल. G00 कशासाठी यूज करतो आपण रॅपिड पोझिशनिंग किंवा त्याला रॅपिड ट्रॅव्हल्स असं पण म्हटलं जातं. G00 म्हणजे काय वेन युअर टूल इज मूव्हिंग आयडियली इट इज रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल ॲट मॅक्सिमम पॉसिबल व्हेलोसिटी. For this, when the programmer indicate G00 in the program, machine will automatically adopt the maximum possible velocity to travel the axis so that time taken will be minimum and axis drive are safe. त्याच्यासाठी कोणता कोड यूज करणार आपण G00. नंतर ह्या पॉईंटला टूल आलं सपोज या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला टूलला काय मूव्ह करायचं कसं करायचं आता स्ट्रेट लाईनमध्ये. त्यासाठी आपण काय करणार लिनियर इंटरपोलेशन G01 हा कोड यूज करणार. G01 म्हणजे काय वेन युअर टूल इज रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल लिनियरली फॉर प्रोड्युसिंग द स्ट्रेट लाईन शेप्स ऑफ द कंपोनंट. त्यावेळेस आपण कोणता कोड यूज करतो G01 हा कोड यूज करतो. कोणता कोड यूज करतो G01. नंतर इथून बघा इथून तर इथपर्यंत आपल्याला टूलला मूव्ह करायचं त्यावेळेस सुद्धा आपण कोणता कोड यूज करणार G01च कोड यूज करणार. नंतर सपोज स्पिंडल आहे स्पिंडलला स्टार्ट करण्यासाठी आपण कोणता कोड यूज करतो
M03 यूज करतो. M03 म्हणजे काय, स्पिंडल स्टार्टिंग क्लॉकवाईज डायरेक्शन. हे फक्त आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे, सिक्वेन्समध्ये लिहायचं आहे, प्रोग्रॅमच्या सिक्वेन्समध्ये. तर सपोज आता आपण काय करू, प्रोग्रॅम लिहू. सपोज प्रोग्रॅमला मी कन्सिडर करतो प्रोग्रॅम नंबर सपोज कन्सिडर करूया 0110. हा काय घेतला आपण, प्रोग्रॅम नंबर. काय घेतला, प्रोग्रॅम नंबर आहे असं कन्सिडर करू. त्यानंतर सिक्वेन्समध्ये 0 नेहमी काय लिहितात, n इन्फॉर्मेशन कशा स्वरूपामध्ये लिहितात, ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहितात. सपोज n 110 n 110 आपण कशामध्ये घेतलं आहे, हा सर्वच्या सर्व कोऑर्डिनेट्स ॲब्सोल्यूट सिस्टममध्ये घेतले, म्हणून इथं काय येईल G90. नंतर डायमेन्शन्स कशामध्ये, मध्ये, म्हणून इथं काय येईल G21. G21 म्हणजे इनपुट कशामध्ये दिलं आहे, मध्ये. त्यानंतर काय दिलेलं आपल्याला, फीड द्यावी लागेल. फीड म्हणजे काय, G94. आणि फायनली नेहमी लिहितात प्रोग्रामचा ज्यावेळेस ब्लॉक असतो तो ब्लॉक कशाच्या साईन लिहितात, कधी कधी LF वापरतात, कधी कधी सेमी कॉलम यूज करतात प्रोग्राममध्ये, किंवा एंड ऑफ ब्लॉक हे लेटर वापरतात. त्यानंतर नेक्स्ट बघा N120. तसं आपल्याला काय करावं लागेल, स्पिंडलला स्टार्ट करावं लागेल. म्हणजे तिथं काय येईल M03 म्हणजे स्पिंडल स्टार्ट इन क्लॉकवाईज डायरेक्शन. त्यानंतर काय लिहितात, नेहमी यस लेटर असतं. त्यानंतर यस नंतर काय असतं, स्पीड इंडिकेट करतो. सपोज 800 स्पिंडल स्टार्ट इन क्लॉकवाईज डायरेक्शन. त्यानंतर सपोज हे स्पिंडलचं स्पीड आहे. नंतर स्पिंडलचं स्पीड आहे, स्पिंडल स्टार्ट केल्यानंतर आपण काय करतो, कोलंट ऑन करतो. सपोज कोलंट M08 कोलंट ऑन करण्यासाठी हा M कोड आपण यूज करतो. नंतर फायनली काय, एंड ऑफ ब्लॉक. त्यानंतर पुढची स्टेप घेऊया N130. सपोज नंतर काय करायचं, इथून आपल्याला या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत काय करायचं आहे, टूलला मूव्ह करायचं आहे. मूव्ह करण्यासाठी काय वापरतो आपण, G00 म्हणजे काय, रॅपिड ट्रॅव्हर्स. एक्स कंपोनंट किती इथं, बी पॉईंटचा एक्स कंपोनंट किती आहे 0. झेड कंपोनंट किती इथं, झेडचा कोऑर्डिनेट किती इथं 2. फायनली काय लिहायचं, एंड ऑफ ब्लॉक. त्यानंतर सपोज N140 टूल कुठं आलेलं आहे, इथं आलेलं आहे या पॉईंटला. या पॉईंटवरून टूल सपोज आपण काय करायचं आता, टूलची मुवमेंट ऑफ टूल टू द पोझिशन C. ह्या C पॉईंटला टूलची मुवमेंट सपोज G01 बी पॉईंटपासून C पॉईंटपर्यंत एक्स कसं राहणार आहे, 0च. फक्त इथं काय येईल, झेड काय घ्यावं लागेल आपल्याला, झेड इथं 2 mm डिस्टन्स होतं ना, मग इकडे ट्रॅव्हल केलं आपण Z0. C पॉईंटचे कोऑर्डिनेट किती, X0 आणि Z0. इथं तुम्ही X0 पण लिहू शकता. इथं सपोज Z0 घेतला आहे मी. नंतर Z0 झेड काय घेतलं आपण, 0. F200 एंड ऑफ ब्लॉक. F200 एंड ऑफ ब्लॉक. नंतर नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण N150. सेम कोड यूज करू. या पॉईंटपासून टूलला कुठं D पॉईंटपर्यंत मूव्ह करू. G01च आपलं काय होईल, यूज होईल. एक्स किती येईल मग, एक्स डिस्टन्स किती 28. झेड किती राहील, 0च राहील. फायनली काय करायचं, एंड ऑफ ब्लॉक. सिमिलरली N160 X28च राहील. झेड फक्त काय होईल, टूल आपण काय करू, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत टूल काय होईल, मूव्ह होईल. म्हणजे झेड -60 एंड ऑफ ब्लॉक. इथं काय केलं आपण, फेसिंग ऑपरेशन. टूल ॲट पोझिशन C. नेहमी फेसिंग कुठून स्टार्ट करतो आपण, लेथ मशीनवरती. सपोज राऊंड बार असेल तर सेंटरपासून काय करतो, फेसिंग ऑपरेशन करतो. नंतर काय करायचं, आता आपल्याला टर्निंग ऑपरेशन करायचं. टर्निंग फ्रॉम डायमीटर. किती डायमीटर आहे, सपोज इथं 2 mm आपण डेप्थ ऑफ कट घेतला आहे. टर्निंग टू डायमीटर 28 mm. कितपर्यंत इथं, हे किती आहे, 28 mm आहे. 28 mm अप टू 60 mm लेंथ. म्हणजे इथून तर इथपर्यंत झेड -60 एंड ऑफ ब्लॉक लेंथ. कितीपर्यंत टर्न केलं आपण, -60 mm पर्यंत. नंतर नेक्स्ट स्टेप बघा
170 एन 170. पुन्हा या पॉईंटपासून टूलला आपल्याला या एफ पॉईंटपर्यंत रॅपिडली काय करायचं, ट्रॅव्हल करायचं. रॅपिड ट्रॅव्हल करण्यासाठी आपण कोणता कोड यूज करतो, G00. टूल इथून इथपर्यंत काय झालं, रॅपिडली सपोज मूव्ह झालं, मूव्ह केलं आपण टूलला. त्याचं एक्स कोऑर्डिनेट किती घेतलं आपण, रँडमली एक्स कोऑर्डिनेट सपोज मी 26 घेतला इथं. एफ पॉईंटचं कोऑर्डिनेट बघा 26 आणि झेड किती घेतला आहे, 2 घेतलेला आहे. झेड किती घेतलेला आहे, 2 घेतलेला आहे. एंड ऑफ ब्लॉक, रॅपिड मुवमेंट ऑफ टूल फ्रॉम द पोझिशन E टू पोझिशन F. त्यानंतर नेक्स्ट घेऊया आपण N180. या पॉईंटपासून मला टूल परत इथं कुठं ह्या G पॉईंटपासून कुठपर्यंत टर्निंग करायचं आहे, तर H पॉईंटपर्यंत मला काय करायचं आहे, टर्निंग ऑपरेशन करायचं आहे. त्यासाठी मी कोणता कोड यूज करेल, G01. एक्स बघा, एक्स कोऑर्डिनेट किती इथं 26 mm, टर्निंग बार फ्रॉम 26 mm डायमीटर. काय करायचं आपल्याला, तिथून एक्स किती आला 26. एक्स किती इथं 26. नंतर झेड बघा, झेड कुठपर्यंत, इथपर्यंत किती -60. एक्स 26, झेड किती -60. सपोज स्पीड देतो मी 200. एंड ऑफ ब्लॉक. त्यानंतर सपोज N90. ही स्टेप तुम्ही सेपरेट पण लिहू शकत होते ना, आधी आपण जसं लिहिलं होतं तसं आपण इथं ही स्टेप खाली पण लिहू शकत होते. मी इथं दोन्ही स्टेप काय केलं, एकत्र लिहिले. असं लिहिलं तरी चालतं. त्यानंतर काय करायचं, इथं टूल आलेला आहे H पॉईंटला, इथून इथपर्यंत मला काय करायचं, टूलला रॅपिड ट्रॅव्हल्स करायचं. G00 एक्स कोऑर्डिनेट, आय पॉईंटचं एक्स कोऑर्डिनेट किती इथं 80, एक्स 80. झेड किती घेतलं मी 50. हे रँडमली घेतले कोऑर्डिनेट्स. त्यानंतर इथं काय करायचं फक्त एंड ऑफ ब्लॉक. त्यानंतर बघा N200 काय G. नंतर काय करायचं, कोणता कोड वापरला जातो, G28 हा कोड यूज केला जातो. कशासाठी यूज केला जातो, रॅपिड रिटर्न टू मशीन रेफरन्स पोझिशन. या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत रॅपिड रिटर्न करण्यासाठी कोणता कोड यूज केला जातो, G28 एंड ऑफ ब्लॉक. त्यानंतर N210. त्यानंतर बघा काय स्टार्ट केलेलं आहे आपण, स्पिंडलला स्टार्ट केलेलं आहे, कोलंटचा पंप पण स्टार्ट केलेला आहे. M03 कशासाठी वापरतो आपण, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मुवमेंट होत असेल तर M03 वापरतो. M04 कधी यूज करतो आपण, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये टूल फिरत असेल तर M04 वापरतो. M05 कधी वापरतो आपण, M05 टूलला स्पिंडलला स्टॉप करण्यासाठी M05चं यूज करतो आपण. मग इथं काय करा, टूल काय करू आपण, बंद करू. M05 एंड ऑफ ब्लॉक. त्यानंतर आपण काय स्टार्ट केलेलं आहे, कोलंट पंप पण स्टार्ट केलेला आहे, तो पण आता बंद करू. M0 काय यूज करतात, 9 यूज करतात. M07 म्हणजे पंप नंबर 1 ऑन होतो. M08 म्हणजे पंप नंबर 2 ऑन होतो. आणि M09 म्हणजे काय, कशासाठी यूज करतो आपण, पंप बंद करण्यासाठी. कोलंटसाठी जो पंप यूज केला त्याला बंद करण्यासाठी प्रोग्राममध्ये काय लिहितो आपण, M09. त्यानंतर सपोज M230. इथं एवढं सगळं झाल्यानंतर मग काय करायचं, कोणता कोड यूज केला जातो, M30 यूज केला जातो. कशासाठी, प्रोग्रामला एंड करण्यासाठी. कोणता कोड यूज केला जातो, M30. प्रोग्रामला एंड करण्यासाठी सपोज प्रोग्राममध्ये जर सब रुटीन प्रोग्राम असेल तर एंड करण्यासाठी M17 वापरतात. विदाऊट यूज ऑफ सब रुटीन प्रोग्राम असेल तर M02 पण यूज केला जातो. M01 म्हणजे लिनियर इंटरपोलेशन स्टॉप पण म्हणतात त्याला. जनरली आपण M30चा यूज करतो. कशासाठी, प्रोग्राम एंड अँड टेप रिवाइंड. अशा पद्धतीने काय करू शकता तुम्ही, प्रोग्राम करू शकता.